वेलकम टू लिटल स्टार. आज आपण एक सुंदरशी आजीबाईंची स्टोरी ऐकणार आहे आणि या गोष्टीचं नाव आहे आजीची अजब गजब यंत्र. तुम्ही अशी कधी यंत्र बनवली आहेत का स्वतः? बघा बरं या गोष्टीत तुम्हाला कुठली कुठली यंत्र सापडत आहेत. तर चला सुरू करूयात आजची गोष्ट. आजी आजी ऐक ना, आज नारळाच्या वड्या करशील का? सूरज आजीला विचारत होता. हो करेन की, आजी म्हणाली, पण तू मदत केलीस तरच. हां आजी रेडी, सूरजने ओरडून विचारलं. उत्तरादाखल आजीने देखील अंगठा दाखवला. आता बघा बरं या पिक्चरमध्ये ते काय करतात आणि कसे नारळ पाडतायत. 1 2 3. ऐक हां, आपण फक्त पिकून छान तयार झालेले नारळ तेवढेच काढणार आहोत, आजी सांगत होती. आता या गोष्टीत चित्र सगळी बघायची आहेत. आपण चित्रांमध्ये फार मज्जा आहे. आता इथे बघा बरं हां, झाडीच्या झोळीतून एक एक करत कसे त्यांनी नारळ गोळा केले. आता पुढे आता याची सालं काढायची. याचं मशीन बघा बरं आहे का तुमच्याकडे असं? आता सालं तर काढून झाली. गुर्र गुर्र, सूरजच्या पोटाने भूक लागल्याचं सांगायला सुरुवात केली. आजी खुदू हसत पुढच्या तयारीला लागली. आता नारळ फोडायचा बरं का, असं फट, आणि मग खर्र खर्र करत हे नारळ खवायचे. आता हे खवण्याचे मशीन बघा कसे आहे. प्रत्येकाकडे वेगळं वेगळं असतं. आपल्या आपल्या घरात स्वयंपाकघरामध्ये जाऊन चेक करा. पांढरा शुभ्र नारळ खवून झाल्यावर आता तव्यावर बाकीच्या पदार्थांसोबत तो परतायचा. आता हे सगळं मिश्रण ताटात काढून घेऊ. पण सूरजला धीर कुठला. बाबा रे, थोडं थंड तर होऊ देत, आजी त्याच्या हातावर हलकेच चापट मारत बोलली. आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करू. या बाकीच्या बरणीत नीट भरून ठेवायच्या. हां, आणि आता प्लेटमध्ये काढलेल्या या आपल्यासाठी. ये, कशी वाटली गोष्ट? आता यात बघा बरं हां, नारळाची वडी बनवणं हे काही सोपं काम नाही आहे. त्यामध्ये सोपी यंत्र वापरून आजीने नारळाच्या वड्या बनवल्या होत्या. आता त्यात काय काय यंत्र आणि युक्त्या वापरल्या होत्या त्याची माहिती या 2 पानांवर दिली आहे. ती आपण वाचूयात. उतरण म्हणजे घसरत जाणं. तरफ म्हणजे साडी बघितली होती ना तुम्ही कशी उतरती लावली होती. चाक आणि आस. आता हे वाचताना तुम्ही गोष्टीतली चित्र आठवा. पाचर, कप्पी, स्क्रू. सूरज आणि त्याच्या आजीने या सगळ्या गोष्टींचा वापर करून सुंदर अशा नारळाच्या वड्या बनवल्या आहेत. तर आपलं स्वयंपाकघर हे एक उत्तम प्रयोगाचं ठिकाण असतं. तर सर्वांनी नक्की स्वयंपाकघरात जा, तिथल्या वेगवेगळ्या वस्तू यंत्र पहा आणि त्यावर आपल्या स्वतःच्या छान छान गोष्टी बनवा. तर राजीव इपे यांनी लिहिलेली ही गोष्ट रुची शेवडे यांनी अनुवादित केली आहे प्रथम पब्लिकेशनतर्फे. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.